कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाहीये, व्हीव्हीआयपी देखील नाही। याच शब्दामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आज एफडी अधिकाऱ्यांना सुनावले। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय आपला महानगर लाईव्ह। राज्यामध्ये तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एफडीएने धडक कारवाया सुरू केल्यात। गुटखा, भेसळ, औषध आणि हॉटेल्सवर सातत्याने कारवाई सुरू आहे। याच कारवाईमध्ये नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला होता, ज्यानंतर या हॉटेलने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यामुळे आज याच प्रकरणावरती महत्त्वाची सुनावणी सुद्धा झाली। सुनावणी दरम्यान न्यायालयाने एफडीएच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। काही दिवसांपूर्वी एफडीएने मंत्रालयातील कॅन्टीनची तपासणी करून ती 98% स्वच्छ असल्याचा अहवाल दिलेला। मात्र न्यायालयाने स्वतंत्र वकिलांकडून पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले। या तपासणीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या। कॅन्टीन मध्ये माशा आढळल्या, ड्रेनेजच्या जाळ्या उघड्या होत्या, फ्रीज अस्वच्छ होता आणि बेसिन परिसर सुद्धा घाणेरडा होता। हे सर्व अहवालासह न्यायालयात सादर करण्यात आलं। यानंतर न्यायालयाने एफडीएला चांगलंच फैलावर घेतलं। न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटलं की तुम्ही 7 तास तपासणी करून 98% स्वच्छता दाखवता आणि वकिलांना फक्त अर्ध्या तासामध्ये इतक्या त्रुटी दिसतात, हे कसं काय? फोटोंमध्ये सर्व काही स्पष्ट दिसतंय। एका केळ्यावर डाग दिसला आणि म्हणून तुम्ही कारवाई करताय। मग मंत्रालयातील कॅन्टीनवर 30 कठोर कारवाई का केली जात नाहीये? यावेळी न्यायालयाने म्हटलं की एकतर मंत्रालयातील उपाहारगृहाचा परवाना रद्द करा किंवा संबंधित हॉटेलचा परवाना पुन्हा सुरू करा। तुम्ही कोणताही दुजाभाव करू शकत नाही। कायद्यापुढे सर्व समान आहेत, अगदी व्हीव्हीआयपी सुद्धा त्याला अपवाद नाहीयेत। यावेळी न्यायालयात मंत्रालयातील फ्रीजचे फोटोही दाखवण्यात आले। त्यावर न्यायालयाने कठोर टिप्पणी केली। यापेक्षा चपलांचा स्टँड जास्त स्वच्छ असतो, असं न्यायाधीशांनी म्हटलंय। याच सुनावणी दरम्यान न्यायालयाने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। आम्हीही छोट्या चुका काढून याचिका फेटाळू शकतो, पण आम्ही आधी सुधारणा करण्याची संधी देतो। मग एफडीए थेट परवाना रद्द का करते? सुधारणा करण्याची नोटीस द्या, पुन्हा तपासणी करा आणि त्यानंतर पुढील निर्णय घ्या। यावेळी न्यायालयाने एफडीएची कारवाई चुकीचं नाहीये असं सुद्धा म्हटलंय, फक्त पद्धत चुकीचं असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलंय। ज्यानंतर आता नियम सर्वांसाठी सारखं असले पाहिजेत असं त्या सुद्धा त्यांनी अधोरेखित केलंय। या सुनावणीनंतर एफडीएने सुद्धा आपली भूमिका बदलली आहे। पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे घेतलाय आणि त्याऐवजी सुधारणा नोटीस देण्यास सहमती दर्शवली आहे। तसंच मंत्रालयातील कॅन्टीनलाही सुधारणा नोटीस देण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे तुर्तास इतकंच। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।